गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे तुमची होस्ट रॉकिंग दोस्त मेघना आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. असं म्हणतात जर कोणाच्या मनात स्थान मिळवायचं असेल तर त्याचा मार्ग पोटापासून सुरू होतो आणि मनाला भावणारं सर्वात मोठं सुख म्हणजे घरगुती जेवण. आणि ते जेवण जर घरगुती मसाल्यांचा वापर करून बनवलेलं असेल तर दुधात साखरच म्हणायची ना. माझ्या दादानं नुकतंच हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला आणि स्वतःचं हॉटेल टाकायचा निर्णयही घेतला. हॉटेलमधील जेवणाला घरगुती जेवणाचा टच देण्यासाठी आम्ही घरगुती मसाल्यांच्या शोधात होतो आणि आमची शोधयात्रा येऊन थांबली ती सातारच्या तामजाई नगरमधील अनुप्रीत मसाले येथे. आम्ही मसाल्यांची खरेदी करत असताना तेथे आम्हाला अनुप्रीत मसाले यांचे सर्वेसर्वा प्रियंका बारटक्के मॅडम भेटल्या आणि आम्ही अनुप्रीत मसाल्यांविषयी चर्चा सुरू केली. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम, आम्ही हॉटेल सुरू करतोय, त्यासाठी मसाले हवे होते. तुमची रिक्वायरमेंट नक्की कशी आहे? आपल्याकडे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये वापरले जाणारे सर्व मसाले बनवले जातात आणि हे मसाले घरगुती आणि पारंपरिक पद्धतीने बनवले जातात. आमच्या हॉटेलमध्ये व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं जेवण असणार आहे. ओके. व्हेजमध्ये भाज्यांसाठी वापरता येईल असा गरम मसाला, शाही पनीर मसाला, पावभाजी मसाला आणि कांदा लसूण मसाला आपल्याकडे उपलब्ध आहे. डाळ खिचडी, मसाले भात तसेच सर्व प्रकारच्या उसळी, रस्सा भाजी यांच्यामध्ये घालता येईल असा काळा गोडा मसाला उपलब्ध आहे. नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे मटन मसाला, चिकन मसाला आहे. तसेच सी फूडसाठी लागणारा मालवणी मसाला, आगरी कोळी मसाला, फिश फ्राय मसाला आणि फिश करी मसाला उपलब्ध आहे. नाईस. आपल्या इथला प्रत्येक मसाला स्पेशल असून प्रत्येक मसाल्याची चव वेगळी आहे. त्यामुळे तुमच्या भाजीचं वाटण जरी सेम असेल तरी मसाल्यांमुळे भाज्यांमध्ये व्हेरिएशन नक्कीच येईल. मॅडम, मला या सर्व मसाल्यांचं एक एक पॅकेट द्या. पूजा, मॅडमसाठी लागणारे मसाले पॅक कर. आणि कसं आहे, मसाले हे कोणत्याही स्वयंपाकाचा महत्त्वपूर्ण घटक असतात. आपल्याकडचे मसाले हे चवीसाठी तर बेस्ट आहेत, पण आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील चांगले आहेत. आपल्या मसाल्यात वापरले जाणारे जायफळ, तेजपत्ता हे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम आहेत. आपल्या मसाल्यातले मेन इन्ग्रेडियंट म्हणजेच धणे, जिरे हे पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत करतात. काळी मिरी, लसूण हे घटक रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्याचे काम करतात. मस्तच. आपल्या इथे सर्वच मसाले हे स्वच्छ वातावरणात आणि स्वच्छ ठिकाणी बनवले जातात. हायजीनची विशेष इथे काळजी घेतली जाते. उच्च प्रतीचे खडे मसाले आपण वापरतो. मिरच्या उन्हात कडकडीत वाळवून मग त्या भाजल्या जातात आणि मग त्याचं कांडप केलं जातं आणि मग हे वेगवेगळे मसाले बनतात. आपल्याकडे जवळपास 10 ते 12 प्रकारचे विविध मसाले उपलब्ध आहेत. मसाल्यांना रंग यावा, जेवणाचा स्वाद वाढावा म्हणून आपण त्यात कोणताही फूड कलर किंवा कोणतंही केमिकल वापरत नाही. बाहेरचा मसाला जर तुम्ही अर्धा चमचा वापरत असाल तर आपला मसाला हा पाव चमचाच वापरावा लागतो. मसाला जास्त काळ टिकून राहण्यासाठी कोणतेही प्रिझर्वेटिव्स आम्ही वापरत नाही. मस्तच. पण मसाले बनवायचे म्हटल्यावर खूप अभ्यास करावा लागत असेल ना? हो, मी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी काही कोर्सेस केले होते. माझी पुण्याला एक मैत्रीण आहे, तिचा केटरिंगचा छोटासा व्यवसाय आहे. तिला मी माझे मसाले टेस्टसाठी दिले होते आणि तिने ते मसाले तिच्या ऑर्डरच्या जेवणामध्ये वापरले. विशेष म्हणजे तिला लोकांचे खूप छान असे फीडबॅक मिळाले. चवीला स्वादिष्ट असणारे असे हे मसाले सर्वांपर्यंत पोहोचावेत म्हणून मिस्टरांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरू केलं. सही. मी हे मसाले ट्राय करतेच, पण जर अजून बल्कमध्ये मागवायचे असतील तर त्याची ऑर्डर कशी प्लेस करायची? बल्क ऑर्डर तुला इथेच प्लेस करावी लागणार. ही बघ एका हॉटेलची ऑर्डर आहे, तर अशा पद्धतीने आम्ही पॅकिंग करून तुम्हाला मसाले देणार. कमी क्वांटिटीमध्ये जर तुला मसाले हवे असतील तर सातारच्या सर्व किराणा मालाच्या दुकानात उपलब्ध आहेत. ओकेच. मी माझी ऑर्डर तुम्हाला फोन करून कळवेन. मला तुमचा नंबर देता? हो, घे ना. 86 69 18 80 48. 86 69 18 80 48. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, जर तुम्हालाही तुमच्या जेवणाची चव वाढवणारे घरगुती मसाले वापरायचे असतील तर आजच तामजाई नगरमधील अनुप्रीत मसाले यांच्या शॉपला अवश्य भेट द्या आणि आपण बाजारपेठेतील अशी स्वादिष्ट माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.